श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी हिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. आणि इथं बघू शकता एकाच क्लायंटचे अस्तरचे 2 आणि विदाऊट अस्तरचे 4 असे एकूण 6 ब्लाऊज आहेत. तर त्यातलं एक ब्लाऊज मी कट करून घेणार आहे आणि नंतर ते ब्लाऊज या बाकीच्या 5 ब्लाऊजावरती ठेवून ही सगळी एकदम कटिंग करून घेणार आहे. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक ही ब्लाऊज कट करत आहे. तर बघा, ह्याची डबल घडी टाकून घेतलेली आहे आणि घडीकडची बाजू ही माझ्याकडच्या साईडला आहे आणि तुमच्याकडच्या साईडला सुटे पदर आहे. तर बघा, घडीकडच्या बाजूला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 15 इंच. त्यामध्ये मार्जिनचा 1 इंच मिसळल्यानंतर 16 इंच होतं. तर इथं 16 इंचावर पॉईंट दिलेला आहे. आणि ब्लाऊजचं शोल्डर आपण 5.5 इंच घेणार आहोत, कारण पाठीमागील गळा डीप आहे आणि मागील गळा डीप असल्यामुळे जितका आपण शोल्डर घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आपण मुंडा घेत असतो. तर मुंडा मी इथे 6 इंच घेतलेला आहे आणि इथे देखील 5.5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं. त्यानंतर मुंड्याची ही लाईन अशी आखून घ्यायची. त्यामुळे काय होतं, मुंड्याची लाईन तिरकी होत नाही आणि मुंड्याची लाईन जर तिरकी झाली तर ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये आपल्याला फुगा चुन्या वगैरे येतात. त्यामुळे ही लाईन अगदी व्यवस्थित येणं गरजेचे आहे. त्यानंतर इथं छातीचं माप घेऊया. तर ब्लाऊजची छाती आहे 40 इंच. तर 40चा चौथा भाग 10 इंच होतो. तर इथं 10 इंचावर एक असा पॉईंट देऊन घेतला. त्याच्या पुढे आपल्याला आणखीन एक 1.5 ते 2 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे मार्जिनसाठी तुम्हाला 1.5 द्यायचं असेल तर तुम्ही 1.5 देऊ शकता, किंवा तुम्हाला जर 2 द्यायचं असेल तर 2 देऊ शकता. तर मी इथं 2.25 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तसेच आता ब्लाऊजची कंबर घेऊया. तर ब्लाऊजची कंबर आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग 8 इंच होतो. तर 8 इंचावर एक पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतलं. त्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 किंवा 2 इंच घ्यायचं आहे. जितकं तुम्ही छातीमध्ये मार्जिन घेतलेलं आहे तितकंच तुम्हाला मुंड्यामध्ये देखील घ्यायचं आहे. आता इथं फिटिंगची आणि मार्जिनची लाईन मी थोडी अशी आखून घेतलेली आहे. आता घ्यायचं आहे गळा रुंदी. तर बघा, पाठीमागील साईडचा गळा आपला 9.5 इंच आहे. त्यामुळे मी इथं 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आणि पुढील गळा आहे बघा 5.5 इंच. त्यामध्ये मार्जिनचा 1 इंच मिसळून 6.5 इंचावर मी पॉईंट देणार आहे. तर इथे बघा असा चौक आकार काढून घेतलेला आहे आणि गळ्याचा गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे. तर इथं बघा, आता मुंड्याचं माप घेऊया. तर या कोपऱ्यातून असा टेप तिरका ठेवायचा आहे आणि 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. टेप तसाच खाली ओढून आणखीन 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा. आणि हे दोन्ही मुंड्याचे आकार आपल्याला काढून घ्यायचे आहेत. जो वरचा मुंडा आहे तो आहे आपल्या पाठीमागील भागाचा मुंडा आणि जो खालच्या साईडचा मुंड्याचा आकार आहे तो आहे आपल्या पुढील भागाचा मुंड्याचा आकार. तर बघा, हा आकार मी अगदी किंचित असा थोडासा आतून घेतलेला आहे, कारण मुंड्यामध्ये फुगा किंवा चुन्या पडू नयेत म्हणून. त्यानंतर बघा, इथं क्रॉसपट्टी घेणार आहे. तर क्रॉसपट्टी मी 3 इंच घेतलेली आहे. तर दुसऱ्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे 2.5 इंचावर मी पॉईंट देणार आहे आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, या तिरक्या लाईनीवर आपण कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर कटोरी आहे 6.25 इंच. तर 6.25 इंचावर एक पॉईंट दिला आणि आतील जो मुंडा आहे खालच्या साईडचा तिथून तिरका टेप आतल्या साईडला ठेवून 2.5 इंचावर एक पॉईंट दिला. आणि गळ्याचा जो आपला मेन पॉईंट आहे, म्हणजे ज्यामध्ये आपण गळा वाढवलेला आहे तो न वाढवता जितका आपला मेन गळा आहे तिथं एक पॉईंट आहे. ते तिन्ही पॉईंट मिळून कटोरीचा आकार आपण काढून घेतलेला आहे. तर आता हे भागाचं मार्किंग आपलं पूर्ण झालेलं आहे. आता भोवत्यानेच आपण हा भाग कट करून घेणार आहोत. बघा, आता हा भाग कट करून झाल्यानंतर जो राहिलेला ब्लाऊज पीस आहे तो असा पलटी करून घ्यायचा आणि हा जो आपण मार्किंग केलेला भाग आहे तो त्याच्यावरती असा पलटी करून ठेवायचा आहे. अगदी कुठेही कमी वगैरे पडणार नाही याचा अंदाज घेऊन आपल्याला हा भाग ठेवून घ्यायचा आहे. आणि आता बघा, आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी थोडीशी लाईन आखून घ्यायची, मुंड्याच्या ठिकाणी थोडीशी लाईन आखून घ्यायची आणि मार्जिनच्या साईडला आपल्याला पूर्ण लाईन अशी आखून घ्यायची आहे. आणि अगदी थोडंसं हाताने प्रेस केलं की जसं आहे तसं आपल्याला साईड पीस मिळणार आहे. तर बघू शकता, साईड पीस जसा आहे तसा मिळालेला आहे. आता आपण कट करून घेऊया. तर बघा, ह्या पद्धतीने ब्लाऊज खूप म्हणजे खूप कमी वेळामध्ये कटिंग होतो. जर तुम्हाला याचं लाईव्ह सेशन हवं असेल तर तुम्ही मला तशा कमेंटमध्ये कमेंट करा. आपण ह्याचं लाईव्ह सेशन घेऊया, तर तुम्हाला देखील कळेल की किती फास्ट ह्या पद्धतीने ब्लाऊज कट करता येतो. तुम्हाला मी मापाच्या ब्लाऊजवरून मापे घेऊन कट करून दाखवीन. जर तुम्हाला लाईव्ह सेशन हवं असेल तर नक्की कमेंट करा, मग आपण त्या वेळेनुसार लाईव्ह सेशन घेऊया. तर इथं बघा, आपला साईड पीस कट करून झालेला आहे. आता आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा, ऑलरेडी डबल फोल्ड आपला ब्लाऊज पीस आहे त्याचा आणखीन एक फोल्ड म्हणजे चोबल फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि जिकडं अखंड फोल्डिंगची बाजू येते त्या बाजूवरती उंचीचं माप घ्यायचं आहे.
तर बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर आपल्याला खालच्या साईडला बाहीमध्ये बघा 1.5 इंच एक्स्ट्रा सोडावं लागतं, कारण जी आपण हातशिलाईची पट्टी घालतो त्यासाठी. तर इथं बघा मी 1.5 इंचावर असा पॉईंट दिलेला आहे आणि तिथे एक अशी लाईन आखून घेणार आहे आणि त्या लाईनीवरती आपल्याला बाही उंचीचं माप घ्यायचं आहे. तर बाही उंची बघा आपली 6 इंच आहे, त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळून 6.5 इंचावर एक असा पॉईंट दिला. ती लाईन अशी पूर्ण आखून घेतलेली आहे. त्यानंतर बघा मुंडाखोली मी जितकी बाही आहे त्याचा निम्म, म्हणजे बाही इथं 6 इंच आहे तर मी 3 इंचावर मुंडाखोली घेतलेली आहे आणि ह्या उंचीच्या लाईनीवरती 2 इंचावर एक असा पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर बाही रुंदी आहे 9 इंच, तर 9 इंचावर एक असा पॉईंट दिला. त्यानंतर जो 2 इंचावर पॉईंट दिला होता तो पॉईंट आणि बाही रुंदीचा पॉईंट अशी तिरकी लाईन आखून असं जोडून घेतलेला आहे. त्यालाच थोडासा असा गोलसर आकार घेऊन बाहीचा आकार काढून घ्यायचा आणि बाही रुंदीच्या पुढं आपल्याला मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. तर इथं ब्लाऊज पीस थोडा कमी पडत आहे त्यामुळे इथे मी जोड देणार आहे. तर बघा इथे दंड घेर 7 इंच आहे, तर 7 इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी 2 इंच घेतलं. त्यानंतर बघा जिथे बाही रुंदीचं माप आलं होतं तिथून ते 2 इंचापर्यंत जितकं अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा आणि सेंटरपासून खाली अर्धा इंचावर एक पॉईंट देऊन आपल्याला बाहीच्या पुढील भागाचा आकार काढून घ्यायचा आहे. तर आता सगळे आकार काढून झाल्यानंतर आपण बाही कट करून घेऊया. तर आता बघा मी बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आहे, पण त्या कस्टमरने जी पिसं दिलेली आहेत ती मीटरची आहे, तरी देखील त्यांना खूप कमी पडायला लागले कारण उंची जास्त आहे ब्लाऊजची. तर इथं बघा आता आपल्याला कटोरीचा आकार काढताना थोडं जोडच द्यावा लागणार आहे, कारण इतक्यात कटोरी बसणं अवघड आहे आणि इतकंच आपला कपडा शिल्लक राहिलेला आहे. मी त्या क्लायंटला सांगितलं होतं की तुमच्या पिसामध्ये ब्लाऊज बसणं थोडं अवघड आहे, तर त्या क्लायंट काय ऐकलं नाही. त्या म्हणाल्या थोडा जोड द्यावा लागला तर द्या, पण शिवून द्या. मग काही जरा थोडी जवळची कस्टमर असलं की थोडं ऐकावंच लागतं. तर मी ती घेतलेली आहेत. तर आता बघूया कशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करायचं. तर बघा इथं जितकी कटोरी बसते तितकी घ्यायची आहे. कटोरी बसवताना बघा जो गोलाकार कटोरीचा भाग असतो त्या साईडला अजिबात जोड आणायचा नाही. जर तिरकी इकडची जी लाईन असते त्या साईडला आपण जोड आणलं तर व्यवस्थित जोड देऊ शकतो. त्यामुळे जो गोलाकार भाग आहे तिकडं अगदी व्यवस्थित असा आकार यायला हवा. ह्या पद्धतीने मी तर ठेवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला आणि जी तिरकी लाईन आहे त्या साईडला जोड येणार आहे. तर इथं बघू शकता मी गोलाकार साईडला जागा सोडलेली आहे. तर इथं बघा 1.25 इंचावर असा पॉईंट देणार आहे आणि दुसऱ्या साईडला देखील बघा 1.25 इंचावर असा पॉईंट देणार. तितकी जागा खालच्या साईडला आहे आणि दोन्हीचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटरच्या खाली आपल्याला 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. पण इथं खालच्या साईडला 1.5 इंच नाही आहे, फक्त 1.25 इंच आहे. तर तिथं देखील मला थोडासा जोड द्यावा लागणार आहे आणि इकडं जी तिरकी लाईन आहे तिकडं थोडा जोड द्यावा लागणार आहे. तर इथं बघा मी अर्धा इंचावर वरच्या साईडला पॉईंट देऊन हा कटोरीचा गोलाकार आकार काढून घेतलेला आहे. आपण मार्किंग जिथं केलेलं आहे तिथं कट करून घ्यायचं आणि ह्या साईडला बघू शकता जी तिरकी लाईन दिसत आहे तिकडं आपल्याला थोडासा जोड द्यावा लागणार आहे. तर आता आपल्या कटोरीचं माप घेऊन झालेलं आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं माप घेऊया. तर क्रॉसपट्टी बघा आपण मार्किंग करताना 3 इंच घेतली होती, तर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून म्हणजे 3.5 इंच घ्यायचे आहे. आणि बघा या साईडला 3 इंच घेतले असेल तर पुढच्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे 2.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि ही तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. आता बघा आपण क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे. तर इथे 2च भाग झालेले आहेत क्रॉसपट्टी. तर हे आपल्याला 4 पाहिजेत, एक साईडला 2 भाग आणि एक साईडला 2 भाग. तर इथे देखील आपल्याला दुसऱ्या वेगळ्या कापडाचा जोड द्यावा लागणार आहे. तर हे बघा त्याच कस्टमरची साडी आहे आणि त्यातला हा ब्लाऊज पीस आहे. तर हा ब्लाऊजवरती तयारच असं सगळी पाठीमागं पुढं आणि बाहीला डिझाईन आहे, त्यामुळे हे ब्लाऊज देखील शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर हा कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.